शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मुंबईत निषेध आंदोलन सध्या सुरू आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। शरद पवार गटाच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, गली गलीमध्ये फिरतील आणि तुम्हाला दाखवून देऊ की महाराष्ट्राची जनता ही सुसंस्कृत जनता आहे। आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज की जनता आहे। आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारी, त्यांच्या संविधानाने चालणारी ही जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही। जो नाही झाला काकांचा तो काय होणार लोकांचा, हा संदेश आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो नाही झाला काकांचा तो काय होणार लोकांचा, अशा टीका आहेत। जो नाही झाला आपण जर पाहिलं तर या सगळ्यात एकंदरीत घर का बेदी लंकाडा असेल किंवा जो नाही झाला आपल्या घरच्यांचा तो काय होणार काकांचा, या सगळ्या घोषणाबाजी ज्या आहेत आता इथं होताना पाहायला मिळतात। त्यामुळे या संपूर्ण वर्तुळात आता पुढे राष्ट्रवादीचं चिन्ह कसं असणार आणि तसाच कार्यकर्त्यांमध्ये झालेला हा एकंदरीत आक्रोश आहे तो शरद पवार कसे थांबणार नाही। आता ही सगळी कार्यकर्ते जर पाहिली तर याआधी एकत्र राष्ट्रवादी असताना ह्या सगळ्यांनी अजित पवार यांच्यासोबत सुद्धा काम केलेलं आहे। राखी जाधव या मुंबईच्या अध्यक्ष आहेत त्यांनीही सुद्धा अजित पवारांसोबत काम केलं। त्यामुळे हे संपूर्ण वर्तुळ जे आता राजकारण्यांचं झालेलं आक्रमक हे कसं शांत होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई। तर आपण सध्या पाहतो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं हे मुंबईत निषेध आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हातात बॅनर वगैरे घेऊन हे लोक जे कार्यकर्ते आहेत शरद पवार गटाचे ते हे आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत। मोठ्या संख्येनं महिला कार्यकर्त्या सुद्धा या ठिकाणी आहेत आणि हे मुंबईत निषेध आंदोलन शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला होता त्या विरोधात सध्या या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे आणि शरद पवार गटाच्या कार्यालयाबाहेर सध्या हे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे।